आलेली आहे आणि ती माझ्या भागासाठी आणि माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांसाठी एवढ्या वर्षानंतर एक अभिमानाची गोष्ट. नाही रोहित, असं आहे की आमच्यासाठी तू आबांचा मुलगा आहेस पहिल्यांदा. आता तू आमदार झालास वगैरे सगळं हे आहे, आता ते तुझी ती स्वतंत्र ओळख होईल, पण आबांचा मुलगा ही तुझी म्हणजे माझीच कशाला सगळ्या महाराष्ट्रासाठी आत्ताची तुझी ओळख ती आहे. आणि त्यामुळं ज्या अपेक्षा किंवा जे आदर्श आबांनी निर्माण केले, महाराष्ट्रासमोर घालून दिले, ते आदर्श पुढं नेण्याची जबाबदारी अर्थातच तुझ्यावर आहे आणि ती तू फार छान पार पाडशील. पण ज्या वयामध्ये मुलं नोकऱ्यांसाठी अर्ज घेऊन रांगांमध्ये उभे असतात, अशा वयामध्ये आपण आमदार झालोय, ही भावना कशी असते, काय वाटतं तुला? मी एक तरी सुरुवात ज्यावेळेस मतदारसंघात फिरायला केली होती, माझं वय 16 वर्ष होतं. मी 11वीत असताना पहिल्यांदा मतदारसंघात फिरलो. बाजार समितीची निवडणूक झाली होती. आबा फेब्रुवारीत गेले. जुलैमध्ये बाजार समितीची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात दगडफेक आमच्या कुटुंबावरती झाली होती. मी, माझी आई, माझी बहीण, माझे चुलते आणि आमच्याबरोबर एक साधारण 15 ते 16 कार्यकर्ते होते. आम्ही एका मंगल कार्यालयात आम्हाला बंदिस्त केलं गेलं आणि पत्रा होता. पाऊस जसा पडतो तसा पत्र्याचा आवाज येत होता. इतक्या मोठ्या प्रमाणात दगडफेक बाहेर चालू होती. त्यावेळेस एक गोष्ट मनाला जाणवली की आपली भीती मोडली. ह्याच्यापेक्षा वेगळं आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपल्या आयुष्यात काही होऊ शकत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन काम करण्याची आवड लागली. आईचा भार हलका व्हावा या अनुषंगाने मतदारसंघात फिरायला चालू केलं. लोकांचे प्रश्न आले, ते प्रश्न सोडवत गेलो आणि आवड निर्माण झाली. वेळ देत गेलो आणि तो वेळ देत असताना कधी इथपर्यंत आलो हे कळालंच नाही. आजही